गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खडग हाती काळा सीते नागविते मग काही नोये बाधा काम दुर्जना तुका मने दातास का ऐसा अनंता सारिका मग काही नोये बाधा काम दुर्जनाची क्रोधा मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवम वानरयूध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा कृपदाने कथेचा विस्तारू कृपदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमने दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबोजते स्फुरदिक प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उद्धारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचिया रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका सेवका रामरायाचा सेवका सेवका रामरायाचा सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका शरणालो मने तुका शरणालो मने
दंडवत दया माझे दंडवत दंडवत शरणागलो मने दया माझे दंडवत दया माझे दंडवत रामरायाच्या सेवका चरण मने आलो तुका चरण मने आलो तुका चरण मने आलो तुका रामरायाचा सेवका शरण मने आलो तुका शरण मने आलो तुका शरण मने आलो तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कोळ हनुमंत नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पाहावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या इथून पुढे पडू का मी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक महान भगवत भक्त संत सम्राट महावैष्णव देवमान्य जगमान्य असे देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथ्यातील 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला साधा आणि सोपा सर्वांना कळेल असा हा महत्वाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जन्माला मानवानं आल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक होण्यासाठी जीवनाचं कल्याण होण्यासाठी मनुष्यानं काय करावं हे तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात सज्जना हो माय बापू करा पण काय करावं तुकोबाराय महाराज सांगतात करावे कीर्तन नेमकं कीर्तन म्हणजे तुकोबाराय काय तर कीर्तन म्हणजे देवाचं नामस्मरण महाराज पण नेमकं कशानं घेतलं पाहिजे तुकोबाराय सांगतात या मुखानं मुखी गावे हरीचे गुण महाराज असं भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण या मुखानं जर घेतलं तर फायदा काय महाराज म्हणतात मग काही नोहे बाधा पण तुकोबाराय नेमकी बाधा कोणत्या आमच्या जीवनामध्ये होणार नाही तर महाराज म्हणतात काम दुर्जनाची क्रोधा काम विकार आणि क्रोध मद मत्सर अहंकाराची बाधा तुमच्या जीवनामध्ये कीर्तनामुळे होणार नाही पण कीर्तन केलं तर मग काही नोहे बाधा बर महाराज आजू काय फायदा काम विकार क्रोध जीवनातले निघून गेले तर फायदा काय दुसरा तुकोबाराय सांगतात तुमच्या संसारामध्ये तुमच्याकडे कसल्याच प्रकारचं दुःख येणार नाही तुमच्या संसारामध्ये तुम्हाला शांतता प्राप्त होईल शांती खडग हाती शांती म्हणजे खडग याचा अर्थ शस्त्र जर हातामध्ये तुमच्या जर आलं तर महाराज म्हणतात त्या काळाची भीती आख्या जगाला जरी असली ना तरी या कीर्तनामुळे तुम्हाला काळ सुद्धा काही करू शकत नाहीत काळासी ते नागविते त्या काळाला तुम्ही या कीर्तनाच्या द्वारे जिंकू शकतात आणि या कीर्तनामुळं तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना ते अनंताच्या रूपामध्ये
तुमच्या आमच्या माग रात्रंदिवस तुमचे आमचे संकट जीवनातले नष्ट होण्यासाठी, तुमच्या आमच्या जीवनातले दुःख नष्ट होण्यासाठी, तुमच्या आमच्या जीवनावर आलेले विघ्न आहेत ते विघ्न नाहीशे होण्यासाठी तो भगवान पांडुरंग परमात्मा असं कीर्तन केल्यामुळं अनंताच्या रूपामध्ये तुमच्या आमच्या माग भगवंत उभा आहे. तो भगवान पांडुरंग परमात्मा कसा आहे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे दाता सखा, तो सखा भगवान पांडुरंग परमात्मा अनंताच्या रूपामध्ये जर मागा असेल तर महाराज म्हणतात कसल्याच प्रकारचे संकट येणार नाहीत. का? तो माग भगवंत उभा आहे. कशाच्या रूपात? आईसा अनंता सारिका. हा भंगाचा शब्दार्थी भावार्थ सरळ सरळ असा आहे. विठाल विठाल विठाल. ज्या निमित्त या कीर्तन सेवेचं आयोजन आहे ते कैलासवासी वैकुंठवासी राजाराम बाला राठोड यांना आपल्यातून जाऊन 8 वर्ष पूर्ण आज होते आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्त अर्थात पुण्यतिथीच्या निमित्त या त्यांचे 4ही मुला पुत्र गोविंद राजाराम राठोड, सुदाम राजाराम राठोड, परमेश्वर राजाराम राठोड आणि कृष्णा राजाराम राठोड आपल्या पित्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेलं हे ज्ञानदान अन्नदान हरी कीर्तन सेवा आहे. असे 4ही पुत्र खरंच ते पित्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपले वडिलांना जाऊन 8 वर्ष पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा मनोभावेनं आपल्या वडिलांचं कार्य या कीर्तनाच्या माध्यमातून, या अन्नदानाच्या माध्यमातून करतायत. खरंच राठोड परिवार म्हटलं की खरंच ते 4ही मुलं धन्यताला पात्र म्हटलं तरी वावगं होणार नाही. विठाल विठाल. परमसिंह आमचे महाराज राठोड साहेब त्यांची लिंबा कारखान्यामध्ये साहेब म्हणून ते कार्यरत आहात. त्यांच्या परिचयामधून ही माझ्यासारख्या वेगळ्या वाकड्या पामराकडे ही सेवा प्राप्त झाली. त्या राठोड परिवारांना धन्यवाद कोटी कोटी. तसेच आताच आपण ज्यांच्या मुखातून सुंदर अशी गोड चाल श्रवण केली असे हरिभक्त परायण जे दत्ता महाराज सर्वदे त्यांना साथ केली हरिभक्त परायण सदाशिव महाराज पांचाळ त्यांना गोड सुंदर अशी साथ केली. एकूण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्यांचं दिंडीचं महत्त्व माध्यमामधून बऱ्याच दिवसापासून आहे असं महाराष्ट्राचं लौकिक आणि महाराज कीर्तनकार आहेत. आमचे गुरुवर्य महाराज आमचे गणपत महाराज रामायणाचार्य आहेत. रामायणामध्ये सुद्धा महाराज फार मोठं त्यांचं योगदान आहे. दुसऱ्या कीर्तनामध्ये आहेत मोठं योगदान आहे. दिंडीमध्ये सुद्धा फार महाराजांचं मोठं योगदान आहे. म्हणून महाराज गणपत महाराज ते सुद्धा आहेत. त्यांनाही कोटी कोटी प्रणाम. एकूण हरिभक्तपरायण मारुती महाराज मुंडे आहेत. एकूण हरिभक्तपरायण आमचे अपारावजी महाराज खाडे आहेत. एकूण बाबूराव महाराज रुपनर हे पण आहेत. नारायण महाराज सोनवणे आहेत. आणि ज्यांचा पकवाज महाराष्ट्रामध्ये वेळ लावणारा असा आहे
आणि खरंच लाईट गेली की त्यांची सुद्धा लाईट जाते, बरोबर आहे का नाही? म्हणून आपलं लक्ष या बोलण्याकडे असेल पण त्यांचं लक्ष लाईटीकडे येईल लाईट, बरोबर आहे का नाही? लाईट गेली की कार्यक्रमाचं आपली लाईट जाऊन, बरोबर आहे का नाही? थोडा जरी माईक कमी झाला तरी त्यांचा माईक वाजवण्याचा हातातला कमी होतोय, बरोबर आहे का नाही? असे ज्यांना विद्या ही प्राप्त झाली आणि महाराष्ट्राला ज्यांना विद्या ही प्रकाशित आख्या महाराष्ट्रामध्ये दाखवली असे मृदंग विशारद हरिभक्तपरायण आदिनाथ महाराजची सोनवणे आणि इकून आमचे दादा सुद्धा तिकून आलेले इथं, त्यांनाही कोटी कोटी प्रणाम. महाराजांचं नाव येत नाही या आमचे नाईक आहेत तंडे. हा नाईक महाराज ते पण आहेत, रोज परिचित पण नाव येत नाहीत महाराज, काय करावं? रात्री एक कीर्तन होतं आणि त्या महाराजांना मला चहा दिलाय आणि चहा दिल्याच्या नंतर सकाळी शिरसाळ्यात आज आले, म्हणले महाराज ओळखलं का? म्हणले नाही ओळखलं. म्हणले महाराज फार तुम्ही लवकर विसरणारे माणसं तुम्ही. म्हणले आम्ही म्हणले रात्री चहा दिलाय. मी म्हणलं रात्री लाईट गेली होती का नव्हती? हो महाराज म्हणले लाईट गेली, अंधार पडला होता म्हणून तुमचा चेहरा दिसला नाही. तसा प्रकार नाही. या सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी आणि पुढं तुम्ही जमलेले माझे माय बापू, तुम्हा चरणावर साऊंड सिस्टीम ते पण सुंदर गोट दिली. आता काय करतील, बरोबर आहे का नाही? बघू, जसं भगवान पांडुरंग परमात्मा बुद्धी देईल तसं सेवा करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सेवेकडे वळूया. विठाल विठाल कुटुंब राठोड परिवार म्हणलं की खरं धन्यताला पात्र. आपले वडील गेल्याच्या नंतर सुद्धा माणसं गंगा पूजनाचा कार्यक्रम करतात. गंगा पूजनाचा कार्यक्रम केल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध करतात आणि वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर पुन्हा कार्यक्रम होतील का? नाही, याचं काही सांगता येत नाही. होय महाराज, बरोबर आहे का नाही? रुपनाथ महाराज, आता आपण रोज बघत आहोत, बरोबर आहे का नाही? पण या परिवारानं, राठोड परिवारानं 8 वर्ष कार्यक्रम केलं. किती भाग्यवान आहेत, बरोबर आहे का नाही? या महाराज असे जर विचार केला तर तयाचा हरिक वाटे देवा, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. असे सात्विक मुलं जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर आपल्या पित्याचं कार्य या माध्यमातून करतात. खरंच परिवार भाग्यवान या. असं 8 वर्ष कार्य करणं म्हणजे ते कुटुंब धन्यताला पात्र या, बरोबर आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसी प्रीत तुझे नामे. महाराज ते पुण्य त्यांच्या जीवनामध्ये या माध्यमातून करणं तर ते अशुद्ध पुण्य नसून तर ते पुण्य कसं आहे? आता माणसं पुण्य बरोबर बऱ्याच कार्यानं पुण्याची प्राप्ती करतात. अन्नदान करणं पुण्य, पण महाराज हे अशुद्ध पुण्य. तर शुद्ध पुण्य कशानं होईल? एखादं कार्य जर आपण करायचं जर म्हटलं तर देवाचं नामस्मरण आणि देवाला अगोदर आपण त्याची पूजा केल्याशिवाय अशुद्ध आहे ना ते पुण्य. तर देवाच्या प्राप्तीनं केलेलं कार्य आहे ते शुद्ध होतं. अशुद्ध असू द्या, पण देवाच्या पूजेनं, देवाच्या नामस्मरणानं केलं की ते अशुद्ध पुण्य जरी असलं तरी शुद्ध होतं. म्हणून हे कार्य केलेलं अन्नदान कीर्तन आहे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य ते का शुद्ध पुण्य.
कुटुंबामध्ये हे कुटुंब फार मोठं झालेलं, बरोबर आहे का नाही? दादांचं कार्य संसारामधून मी त्यांना पाहितलं की कार्य करत असून त्यांना परमार्थ प्रेमी होते महाराज, बरोबर आहे का नाही? परमार्थ प्रेमी होते आणि परमार्थ हयात असतानाही केला आणि नंतर गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या मुलाच्या माध्यमातून हा परमार्थ पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे महाराज, बरोबर आहे का नाही? साक्षात जरी आपल्याला आपल्यामधून जरी गेले तरी आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यात आहेत असं आपल्याला भास होतो, बरोबर आहे का नाही? काही माणसं गेले तरी त्यांचं नाव महाग शिल्लक ठेवून जातात, बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबाराय जरी आपल्यातून गेले तरी कीर्ती मात्र आपल्यात आहे, बरोबर नाही? गेले दिगंबर विश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी महाराज. आता लाईट गेलेली आहे, आपली अर्धा पाऊण तासामध्ये सेवा समाप्त आहे, बरोबर आहे का नाही? कारण जैसी स्थिती आहे तैसा परित आहे, बरोबर आहे का नाही? कारण मानवाच्या हातामध्ये काही सूत्र नाही, बरोबर आहे का नाही? तुकोबाराय सांगतात बाबा तुम्हाला हा अमूल्य नरदेह मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळालेला आहे. तुम्ही किती या दुःख भोगतायत, किती या काळाचा सोसावा वळसा. महाराज म्हणतात वळसा याचा अर्थ जन्माला येणं, मरण आणि मरण पुन्हा जन्माला येणं. ही माणसाला महाराज किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. महाराज म्हणतात की बाबा रिघाया शरण पांडुरंगा, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण जा. आणि शरण जाणं म्हणजे आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. आणि या संसारातून बंधनाचा तोडू फासा आणि देव आशा टाकून, बरोबर आहे का नाही? या संसारूपी बंधनामधून आपल्याला बाहेर जर निघायचं म्हटलं तर हे नामस्मरणातूनच आपण बाहेर निघू शकतात, बरोबर आहे का नाही? या नामस्मरण जीवनामध्ये, कारण 184,000 येवनी महाराज म्हणतात 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. 184,000 जी येवनी आपण सारखा एक एक येवनी कोटी कोटी फेरा, हा नंतर एवढा फेरा फिरून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली यावर मग फेरा पडेल. हा मनुष्य जन्म तुम्हा मला मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म जीवनामध्ये आपल्याला काही मिळेल, धन संपदा इष्टात सत्ता नोकरी आपल्याला काही जीवनामध्ये साध्य होईल, पण हा मनुष्य जन्म पुन्हा आपल्याला मिळेल हे सांगता येणार नाही. हा मनुष्य जन्म तुम्हा मला मिळालेली एक फार मोठी लॉटरी दादा. कारण हा मनुष्य जन्म मिळालाय ना, हा मनुष्य जन्म नाही रे अनिकन तुका म्हणे माझी भाक. पुन्हा जन्म पुन्हा तुम्हा मला मिळेल का हे सांगता येणार नाही. आणि हा मनुष्य जन्म तुम्हा मला मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म हयात असताना आपल्या जीवनाचं सार्थक करा. कारण माऊली ज्ञानोबाराय म्हटले मला मनुष्य जन्म मिळाला, तुकोबारायला मनुष्य जन्म मिळाला, संत सेवालाल महाराजांना मनुष्य जन्म मिळाला. पण मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर, मनुष्य जन्म मिळाल्याबरोबर त्यांना या मनुष्य जन्माचं महत्व काय आहे, हा मनुष्य जन्मामध्ये या जन्मामध्ये याचं सार्थक झालं पाहिजे. म्हणून मनुष्य जन्म असताना जीवनाचं सार्थक करणं हे सज्ञानाचं लक्षण आहे. विठाल विठाल काही माणसाला मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही.
काही माणसाला मनुष्य जन्म मिळाला आणि या जीवनामध्ये जीवनाचं सार्थक केलं, याचं कारण आहे मनुष्य जन्म मिळालाय आणि तो कळालाय. बरोबर आहे का नाही? म्हणून या राठोड परिवारांना महाराज हयात असताना दादा त्यांना परमार्थ केला. म्हणजे जीवनाचं सार्थक हयात असताना माऊली ज्ञानोबा तुकोबा आहे नबी हयात असताना जीवनाचा उद्धार झाला. याचं कारण आहे मनुष्य जन्म मिळाला आणि तो कशासाठी मिळाला. काही माणसाला मिळतोय पण कळत नाही कशासाठी मिळाला. अधोगतीला माणसं आपलं जीवन घालताय. पण या राठोड परिवारांना हा मनुष्य जन्म त्यांना मिळालाय आणि हयात असताना त्यांच्या जीवनाचं त्यांना सोनही केलं. याचं कारण आहे हा मनुष्य जन्म मिळालाय आणि तो कळालाय. संत जनाबाई सांगतात हा मनुष्य जन्म मिळालाय ना, ह्या मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर या देहाचं सार्थक करा. कारण याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. महाराज म्हणतात मनुष्य जन्म सोडला तर बाकीचे जन्म किती तर मनुष्यापेक्षा मोठे. हत्तीचा जन्म सामान्य जन्म नाही महाराज. बरोबर आहे का नारायण महाराज? बरोबर आहे का नाही? आता वाघाचा जन्म जर वाघ इथं आला म्हणला तर माणसं शेतामध्ये जायचे नाही. हा मग महाराज त्याचा एवढा दरार आहे की तुकोबाराय म्हटले एवढा जन्म जरी मोठा असला तरी मनुष्य जन्मापेक्षा किती तर का जन्म लहान आहे. का जन्मानं ते मोठा असतील पण ज्ञानानं मनुष्य मोठा आहे. बाकीच्या जन्मामध्ये जरी जन्म असतील पण ते बळानं मोठे असतील पण ज्ञानानं मोठे नाही. मग आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान बाकीच्या जन्मात कोणत्याच पशुपक्ष्यांच्या जन्मात नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. महाराज हे ज्ञान बाकीच्या जन्मात नाही. फक्त हे ज्ञान कुणाला आहे तर मनुष्याला आहे. आणि हे मनुष्याला ज्ञान आहे म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगातून तुकोबाराय या मानवाला उपदेश करतात. मानवाला उपदेश करतात म्हणजे मानवाला सांगताय. कारण बाबा हे सांगतोय तुम्हाला, हे सांगून जरी तुम्ही जर भजन नामस्मरण या जन्मात जर नाही केलं तरी नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही गेला जन्मवाया. महाराज हा एवढा संदेश संत महात्म्यानं आपल्या समोर ठेवून जरी आपण आयुष्यामध्ये